वर्धा जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष अपक्ष उमेदवारांची चांगलीच गर्दी होती। वर्धा नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने निलेश किटे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसच्या वतीने युवा उमेदवार तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रविकांत बालपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढत असल्याची माहिती आमदार मनीषाताई कायंदे यांनी दिली। महत्त्वाचं म्हणजे मी आता ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतो आहे। एक कुठेतरी एक नगरपालिका आपण 5 वर्ष गेली, 5 वर्ष 10 वर्ष पाहत आहोत। आज पाहतो ही नगरपालिका आपण शिवसेनेच्या जनतेने शिवसेनेच्या हातात दिली नाही, काँग्रेसच्या हातात दिली, भाजपाच्या हातात दिली। तो कसा विकास झाला आणि किती समस्या बाकी राहिल्या हे आपल्याला सुद्धा माहीत आहे। त्यापैकी काही समस्या अशा की आपण पहा, आपलं एक छोट्या परिघाचं आपलं गाव आहे, शहर आहे, ठीक आहे। त्यामध्ये पार्किंगची खूप मोठी समस्या आहे। मार्केटमध्ये अक्षरशः आपण गाडी घेऊन जाऊ शकत नाही, किंवा मार्केटमध्ये जे लोक राहतात त्यांना सुद्धा गाड्या ठेवायची व्यवस्था नाही। आणि आपल्याजवळ खूप जागा आहे मार्केटमध्ये। जसं आता आपण हे या ठिकाणी ठाकरे मार्केट इथं पहा, हे सगळं बकास पडलेलं आहे। म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता आहे, आणि त्या खात्याच्या माध्यमातून आम्ही हे मोठे प्रकल्प, जसा हा प्रोजेक्ट आहे आपला ठाकरे मार्केटचा, या ठिकाणी आपलं व्यापारी संकुल, पार्किंगची सोय पण त्या पद्धतीने होऊ शकते। आपली जुनी नगरपालिका आहे सुभाषचंद्र बोस चौकात, त्या ठिकाणी सुद्धा चांगलं व्यवस्थापन होऊ शकते। त्यानंतर आपले इंदिरा मार्केट आहे, म्हणजे अशा जिल्हा परिषदेची शाळा आहे आपली पत्रावळी चौकात, त्या ठिकाणी सुद्धा आपण पार्किंगची व्यवस्था करू शकतो। आणि हे सगळं मी कशामुळे विश्वासाने सांगतो की आमचे साहेब एकनाथजी शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहे, नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे। आणि त्याच्यामुळं या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या ताकदीनिशी मी पूर्ण करायचं आश्वासन देतो। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत अतोनात परिश्रम घेतले, विधानसभेत अतोनात परिश्रम घेतले, आता त्यांची निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये या ज्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहे, यामध्ये खास करून आम्ही सगळेजण इथे उपस्थित असलेले यासाठी मी प्रचारासाठी इथे आलेलो आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या आहे, सगळा शेड्यूल आपल्याला माहिती आहे। परंतु या ठिकाणी आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही रविकांतजी बालपांडे जे आहे त्यांना वर्ध्यासाठी आम्ही उमेदवारी या ठिकाणी घोषित करत आहोत, आणि त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देतो आहे। आपल्याला माहिती आहे की या निवडणुका ज्या आहेत या मैत्रीपूर्ण होणार आहे। तुमचा प्रश्न पुढे येईलच, त्याला मी उत्तर देईन। परंतु जसं मी सांगितलं की कार्यकर्त्याचा देखील कार्यकर्त्यांनी काम केलं लोकसभेसाठी, विधानसभेसाठी, परंतु आता ही त्यांची निवडणूक आहे। त्यांनाही इकडे जसं प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि पक्ष वाढलाच पाहिजे, कारण शेवटी कार्यकर्त्याला निवडणूक लढलोच नाही अनेक वर्षानुवर्ष, तर तिथे प्रत्येक पक्षाला आपली ताकदही कळत नाही की आमची काय ताकद आहे, आमचे किती